चांदवडमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर अपक्ष उमेदवारांचा कडा पहारा, तर राजाभाऊ अहिरे हंतरुण गोधडीसह स्ट्रॉंग रूम बाहेर तळ ठोकून बसले आहेत. चांदवड नगर परिषद निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून मात्र त्या निवडणुकीचा निकाल हा 3 डिसेंबरला लागणार असतानाच निवडणूक आयोगाने मतमोजणीची तारीख अचानक 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून चांदवड शहरातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम ठेवलेले असून तर उमेदवारांना सीसीटीव्हीद्वारे सतत निगराणीची परवानगी दिली आहे. तरीही उमेदवार व मतदारांमध्ये संभ्रम, उत्सुकता आणि संसदेचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील नगर परिषद येथील थेट नगर अध्यक्ष या पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून राजाभाऊ अहिरे यांनी जी उमेदवारी केली आहे त्या उमेदवारीची व त्या मतपेटीची दखलदारी म्हणून तहसील कार्यालयामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर करत आहेत. तसेच राजाभाऊंची ठाम उपस्थिती शहरात चर्चेचा विषय. या सर्व प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राजाभाऊ उर्फ राजेश रमेश अहिरे यांची स्ट्रॉंग रूम बाहेरची 24 तास उपस्थिती. भाजपकडून इच्छुक असूनही तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून कडवी झुंज देणारे राजाभाऊ कडाक्याच्या थंडीत हंतरुण गोंधळी घेऊन स्ट्रॉंग रूम समोर बसलेले दिसत आहेत. त्यामुळे राजकीय पारदर्शकतेसाठी त्यांनी उचललेले हे पाऊल शहरभर चर्चेत आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.